किंवा देण्याची पक्षाची तयारी होती कदाचित, असं असताना तुम्ही भाजपमध्ये प्रवेश का केला? 2017 मी नगरसेविका शिवसेनेतून झाले होते. त्यानंतर समाजकारण करण्यासाठी ह्या अभिषेकनी मला या राजकारणात उतरवलं होतं आणि त्यांना हेल्प म्हणून मी समाजकारण करायला लागले. त्यानंतर 2 वर्षाआधी 1-1.5 वर्षाआधी अभिषेकची निर्घृण हत्या झाली. त्यानंतर परत मी समाजकारण करायला सुरुवात केली. पण करताना प्रभागामध्ये जी विकासाची कामं अपुरी राहत होती आणि होत नव्हती, माझ्या लोकांची कामं होत नव्हती, त्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे. खरं तर ठाकरे कुटुंबांना सोडण्याचं खूप कठीण निर्णय होतं, कारण ते एक माझं परिवार होतं आणि खरं तर त्यांच्याबरोबर मी अखेरपर्यंत माझे ऋणी राहीन, कारण त्यांनी मला एक नवीन ओळख दिली, नवीन चेहरा दिला. त्यामुळे त्यांना मी नाही विसरू शकत. पोस्ट केलेला आहे की ऋणानुबंध राहतील, निष्ठा मी कायम राहीन, मात्र काही कठीण कारणामुळे तुम्ही निर्णय घ्या. आता देखील तुम्ही बोलाल काही वेदनेतून जातात, काय नेमकं? जशी अभिषेकची निर्घृण हत्या झाली होती, त्यानंतर हायकोर्टमध्ये जी केस चालली, नंतर सीबीआयमध्ये जी मंदगतीने केस चालू आहे, त्याचा अजूनही फैसला झालेला नाहीये. त्यामुळे मी जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटली, हे आमचे बोलणं झालं की लवकरात लवकर सीबीआयला सांगून ते निर्णय घेतले जाईल आणि जी केसचा निकाल आहे ते निकाल त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला? न्याय मिळवण्यासाठी पण आलेली आहे आणि विकासाची कामं लवकरात लवकर होतील आणि मला पूर्ण संधी मिळेल की विकासाची कामं करण्याची. तुम्हाला असं वाटतं की ठाकरे गटामध्ये तुम्हाला न्याय मिळाला नसता, तुम्हाला असं वाटतं विरोधी पक्षात जर तुम्ही असता तर तुम्हाला न्याय मिळाला नसता का? नाही, असं काही नाही. मला वाटतं की खूप मंदगतीने चालू आहे, संतगतीने आहे, तरी मला असं वाटतं की ते लवकरात. तुम्ही जिकडे काम करत होता तिकडे काही अडथळे होते का? कोणी काही अडथळे आणले होते? असं काही नाहीये. काही दबाव होता का तुमच्यावर? नाही, असं काही नाही. उद्धव ठाकरेंची काय चर्चा?